श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य आईंच्या चरित्र वाचनाचा हा भाग 4. या भागात आपण लहान सहान प्रसंगातून आईंचे प्रकट होणारे बालपण व त्याचे गुणविशेष अनुभवणार आहोत. ओम नमः शिवाय. बाळचे आजोबा सीतामाईंचे वडील राघवेंद्र कलबाग हे बैलूरला राहत असत. दरवर्षी भाताची सुगी आली की ते एकदा गोकर्णला येऊन काही दिवस राहून जात. ते आले की रोज दिवे लावणीच्या वेळेला मुलांनी हातपाय धुवून देवाला नमस्कार घालावा आणि आजोबांच्या जवळ बसावे. त्यावर आजोबांनी स्तुती स्तोत्र म्हणण्यास शिकवावी आणि गोष्टी सांगाव्या असे घडे. आजोबांचे दात पडले होते, त्यामुळे सारखी जीभ हाले. ते पाहून एके दिवशी बाळच्या पाठच्या भावाने आजोबांना प्रश्न केला, तुमची जीभ सारखी का हलते? मला कसे सांगता येईल बाळ, सर्व काही देवाची करणी आहे, असे आजोबांनी त्याला उत्तर दिले. इतक्यात बाळ म्हणाली, आजोबा, काल गोष्ट सांगताना लहान घरातून मोठ्या घरात गेल्यावर भांबावून जायला होते असे तुम्ही म्हणाला होता ना, त्याप्रमाणे मला वाटते तोंडातले दात निघून गेल्यामुळे जिबलीला वावरायला ऐसपैस जागा मिळाली, म्हणून ती पण भांबावून गेली असावी. किंवा दातांनी बारीक करून दिलेला पदार्थ गोड गोड लागत होता, आता तसा मिळत नाही, म्हणून ती बेचैन झाली असावी. नाहीतर दातांनी बारीक करून दिलेला पदार्थ लगेच ती बळकावून घेत होती आणि त्यांना एक कण देखील शिल्लक राहू देत नव्हते. ते किती दुष्टपणाचे आपले वागणे, या विचाराने तिला पश्चाताप होऊन ती तळमळत असावी. बाळचे हे बुद्धिचातुर्य पाहून आजोबांचा आनंद ओसंडून आला. त्यांनी लगेच बाळला आपल्या मांडीवर बसवून घेऊन कुरवाडीत देवाने दिलेल्या देणगीचे कौतुक केले. एके दिवशी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास व्हरांड्यावर वरून जात असताना बाळ आजोबांना उद्देशून, पक्षी सगळे घरट्यात गेले, एकदम सर्वत्र सामसूम, असे हातवरे करून म्हणाले. त्यावेळी आजोबा कौतुकाने हसले. त्यांना आपल्या बोलण्यातील खरा अर्थ समजला नाही असे वाटल्यावरून, आजोबा, मी काय बोलले ते समजले का, असे बाळने त्यांना प्रश्न केला. तेव्हा आजोबा बदले, संध्याकाळच्या वेळी पक्षी सगळे आपापल्या घरट्यामध्ये जातात म्हणून त्यांची किलबिल ऐकू येत नाही असे तू म्हणालीस. त्यावर बाळ म्हणाली, छे आजोबा, तसा अर्थ नव्हे. तर मग दुसरा अर्थ कोणता, असे त्यांनी विचारताच आजोबा दिवसभर इकडून तिकडे तिकडून इकडे जाणारे येणारे पायवाले, सायकलवाले, मोटरवाले हे पक्षी आता घरट्यात म्हणजे घरात जाऊन आराम घेऊ लागले, म्हणून चहूकडे शांत वाटते, असा माझा अर्थ. बाळचे हे बोलणे ऐकून सर्वात एकदम हसे पिकले. महाशिवरात्रीच्या निमित्त आलेल्या मंडळींपैकी काही बायका जेवणाला उशीर आहे म्हणून नारळी बागेकडे वळल्या. पहिली पंगत उठल्यावर सीतामाईंनी नारळी बागेत गेलेल्या मंडळींना जेवायला बोलवण्यास बाळला सांगितले. जेव्हा मंडळी जेवणाला बसली तेव्हा बाळच्या आजीने त्या बायकांना उद्देशून, काय ग, इतका वेळ तुम्ही नारळी बागेत फिरत होता की फुले गोळा करीत होतात की गाणी म्हणत होतात, असे विचारले. तेव्हा कोणीच काही उत्तर दिले नाही. ते पाहून बाळ म्हणाली, मी सांगू का आजी, या सर्वांनी की नाही काही लोकांना वर चढविले आणि काही लोकांना खाली पाडविले. तेव्हा जेवणाऱ्या सर्व बाळच्या चेहऱ्याकडे टकमक पाहू लागल्या. आजीने मात्र, बाळ, काय म्हणालीस तू, चढविले पाडविले ते मला समजले नाही ग, असे म्हणताच बाळ म्हणाली,
आजी, त्याचा अर्थ हा की काही जणांची स्तुती केली आणि काही जणांची निंदा केली. एके दिवशी शेषम भटजी, व्यंकटरमणाचे पुजारी, काही कामासाठी बाबूरावांकडे आले. ते बाबूरावांचे स्नेही होते. उभयंता बोलत बसलेले असताना दत्ताभाऊंनी त्यांच्या मांडीवर घरी पोचलेल्या मांजराचे पिल्लू ठेवून दिले. तेव्हा बाळ म्हणाली, त्यांच्या मांडीवर कशाला? हे याचाही डोळा फोडून टाकतील. ते ऐकताच शेषम भटजींनी तोंडावर हात घेतला. बाबूरावांनी त्याचे कारण विचारताच ते म्हणाले, बाळचे बोलले मला झोंबले. याचे कारण हे की आमच्या घरी एक मांजराचे पिल्लू आहे. ते सारखे माझ्या मांडीवर बसायला येते, म्हणून काल मी खराट्याची काडी घेऊन मारायला गेलो. तोच ती काडी त्याच्या डोळ्यात खुपसून त्याचा डोळा बाद झाला. बाबूरावांच्याकडे भजनाच्या वेळी गॅस बत्ती लावत असत. एके दिवशी ते गॅस बत्ती लावायला गेले, तेव्हा त्यांना ग्लास फुटलेला दिसला. तेव्हा बाबूरावांनी भजनाला येणाऱ्या घरच्या व शेजारच्या मुलांना जवळ बोलावून, गॅस बत्तीचा ग्लास कोणी फोडला ते सांगा, त्यांना मी बक्षीस देणार आहे, असे म्हटले. तेव्हा कुणीच काही बोलले नाहीत. हे पाहून बाळ बाबूरावांना म्हणाली, अण्णा, तुम्ही बक्षीस देतो म्हणून तुम्हाला मी सांगते, ग्लास काशीनाथने फोडला, पण फोडावा म्हणून फोडला नसल्याने फोडला म्हणून फोडला नाही. हे बाळचे बोलणे ऐकून सर्वांना एकदम हसू आले. त्याचबरोबर ग्लास फुटल्याबद्दलचा बाबूरावांचा रागही कुठल्या कुठे विरघळून गेला. एके दिवशी पट्टण शेट्टीकडे गृहप्रवेश होता. आमंत्रणावरून काही स्नेहांसह बाबूराव त्यांच्याकडे गेले होते. बाळ पण बरोबर होती. कार्यक्रम आटोपल्यावर पट्टण शेट्टीने आपले घर आतून बाहेरून सर्वांना दाखविले. बाळ मात्र जोत्याकडे पाहत अंगणात हसत उभी होती. तिला उद्देशून, कशाला हसलीस? असे बाबूरावांनी विचारले. भूमाता म्हणते की माझे पोट भरले नाही. हे बाळचे बोलणे ऐकून बाबूरावांचे स्नेही एकमेकांच्याकडे पाहू लागले. सगळ्यांनी त्याबद्दल विचार केला, तरी बाळच्या बोलण्याचा कोणा एकालाही उलगडा झाला नाही. कोणी खिशातील तपकिरीची डबी काढली, कोणी विडीला काडी लावली, कोणी तंबाखू खायला गेले. शेवटी ती गोष्ट पट्टण शेट्टीपर्यंत गेल्यावर त्यांनी बाबूरावांना प्रश्न केला. बाबूरावांनी बाळला विचारा म्हणून खुणेने सांगितले. त्यांनी विचारल्यावरून बाळने जोत्याकडे पडलेल्या भेगांकडे बोट केले. तेव्हा पाया भक्कम झाला नाही, हा बाळच्या बोलण्याचा मतितार्थ सर्वांना समजून चुकला. एके दिवशी बैलूरहून बाळचे आजोबा आले. ती वेळ दिवे लागणीची होती. त्यांना बसायला सीतामाईंनी पाट घातला. इतक्यात पाल चुकचुकली. तेव्हा सीतामाई म्हणाल्या, तू काय म्हणतेस बाई? ते ऐकून बाळ म्हणाली, तिचे पण आजोबा येतात म्हणे. थोड्या वेळाने आश्चर्य करण्यासारखी एक गोष्ट घडून आली. ती म्हणजे ही की मुलांच्यासाठी आणलेला खाऊचा डबा काढण्याकरिता म्हणून आजोबांनी आपले गाठोडे जेव्हा सोडले, तेव्हा त्यातून एक पाल चटकन बाहेर निघाली आणि ती थेट त्या चुकचुकलेल्या पालीजवळ गेली. त्यावेळी बाळच्या बोलण्यातील मर्म सर्वांच्या लक्षात आले. बाळ कोटी तीर्थावर स्नानाला गेल्यावेळी कधी कधी आकंठ पाण्यात बसत असे. त्यासाठी तिला लोकांच्या गर्दीतून बरेच लांबवर जावे लागत असे. त्याप्रमाणे एके दिवशी जात असता शेवाळाने भरलेल्या दगडावरून तिचा पाय घसरला. संध्याकाळपर्यंत पाय बराच सुजला. रात्री यमुनाक्का बाळला कीर्तनाला बोलवायला आल्या. त्यांना पाहताच, यमुनाक्का, यापेक्षाही उद्या पाय जर जास्त सुजला तर माझ्या रोजच्या नियमात खंड पडणार. तेव्हा याच्यावर काही रामबाण औषध असेल तर सांगा, असे बाळ त्यांना हळूच म्हणाले. त्याचे कारण घरच्या मंडळींना जर हे समजले असते तर दुसऱ्या दिवशी ते स्नानाला पाठविणार नाहीत ही भीती होय.
सकाळी पाय मुरगळलेला त्यांना माहीत असल्यामुळे येते वेळीच त्यांनी बरोबर रक्तचंदन आणले होते. ते हळूच पिशवीतून बाहेर काढून, ही घे भावली, पाण्यात उगाळून लावलीस की लगेच सूज कमी होते, असे यमुनाबाईंनी बाळाला सांगितले. तेव्हा यमुनाक्का, ही भावली नव्हे, हा तर व्यंकटरमण आहे. याला उगाळायचे म्हणजे घासायचे नाही काय हो? धडधडीत देवाची मूर्ती दिसत असताना ती सहानीवर उगाळणे हे काम माझ्याकडून तरी होणार नाही. त्यापेक्षा ती मूर्त धुवून ते पाणी मी लावून घेईन, असे बाळने त्यांना सांगितले. त्यावर यमुनाबाई म्हणाल्या, अगं, आम्ही सर्व बाहुली म्हणूनच ती उगाळत असतो. तुझ्यासारखे विचार आमच्या टाळक्यात येतील कसे? एवढे आमचे पुण्य आहे कोठे? त्यावर बाळने व्यंकटरमणाची मूर्त धुवून त्याचे पाणी पायाच्या सुजलेल्या भागाला लावून घेतले आणि यमुनाबाईंच्या बरोबर ती कीर्तनाला गेली. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की कीर्तनाला जात असताना जरी तिचा पाय दुखत होता, तरी तिचे मैलभर चालणे झाले. कीर्तन संपून घरी परत येताना तिचा पाय बिलकुल दुखला नाही. इतकेच नव्हे, तर दुसऱ्या दिवशी तिच्या पायाची सूज साफ उतरून गेली. बाळच्या खेळण्यापैकी लोहचुंबक हे एक तिच्या अत्यंत आवडीचे असे खेळणे होते. लोहचुंबकाच्या जोडीला एक चांगली, दुसरी थोडीशी गंजलेली आणि तिसरी पूर्ण गंजलेली अशा 3 सुया एका बाटलीत घालून ठेवलेल्या असायच्या. लोहचुंबक घेऊन खेळण्याची लहर आली की बाळ बाटलीतनं सुया बाहेर काढून त्या एका वितीच्या अंतराने त्रिकोणाकारात मांडून ठेवी आणि त्याच्या मध्यावर लोहचुंबक धरी. त्यासमयी चांगली सुई लोहचुंबकाला चिकटून बसे. दुसरी म्हणजे थोड्या प्रमाणात गंजलेली सुई ठेवलेल्या जागीच हले. लोहचुंबक जसा जसा त्या सुईजवळ नेला जाई, तसतशी ती सुई अधिक हालू लागे. तिसरी, जी पूर्ण गंजलेली सुई, ती मात्र लोहचुंबक जरी नजीक नेला तरी किंचित देखील हलत नसे. तेव्हा गंमत म्हणून बाळ तिसऱ्या सुईला मुद्दाम उचलून लोहचुंबकावर ठेवून देई आणि तिच्यावर लोहचुंबकाचा कितपत परिणाम होतो हे पाहत असे. अशा प्रकारे खेळ चाललेला असताना एके दिवशी बाबूराव तेथे आले. तेव्हा त्यांना उद्देशून बाळ म्हणाली, अण्णा, हा लोहचुंबक म्हणजे महात्मा पुरुष, ही चांगली सुई म्हणजे अधिक पुण्याचा साठा केलेला जीव, मध्यम गंजलेली सुई म्हणजे कमी पुण्यवान जीव. इतक्यात बाबूराव तिसऱ्या सुईकडे बोट करून, हा मात्र पुण्याचा लवलेशही नसलेला पापी जीव वाटतं, असे म्हणाले. तेव्हा हे ऐकून बाळाला अतिशय आनंद झाला. त्या भरात, होय अण्णा, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे, असे म्हणून टाळ्या पिटून ती हसू लागली. थोडेसे गैर दिसले की लगेच बोलावून दाखविणे हा बाळच्या स्वभावातीलच एक गुण होता. एके दिवशी तेथील पट्टण शेट्टीच्या दुकानात साबण आणण्यासाठी बाळ गेली असता दुकानात लावलेल्या शंकराच्या फोटोकडे बाळचे लक्ष गेले. बाळने त्या फोटोकडे बोट करून पट्टण शेट्टींना विचारले, हा फोटो तुम्ही कशाकरिता लावलात? शेट्टी म्हणाले, पुष्कळ गिराईके यावी म्हणून. बाळने विचारले, हार कशाला घातलात? देवाला खुश करण्याकरता, असे हसत हसत पट्टण शेट्टींनी उत्तर दिले. बाळ म्हणाली, हार मोठा घसघशीत घातला असता तर देव खुश झाला असता. एवढ्याशा हारामुळे देवाचे नाक, तोंड, डोळे हे सर्व तुम्ही झाकून टाकलेत, तर तो कसा खुश होईल? बाळच्या या बोलण्याने राग येण्यापेक्षा तो आश्चर्यचकित झाला. तू कुणाची मुलगी? असे त्याने विचारले. बाळ म्हणाली, बाबूरावांची. शेट्टीने विचारले, कोण बाबूराव? बाळ म्हणाली, गेल्या वर्षी तुमच्या भावाला फीट आली होती, तेव्हा ज्यांनी औषध दिले होते ना, ते बाबूराव. तेव्हा त्याने एक बिस्किटचा पुडा पुढे करून, हा घे तुला खाऊ, असे तो म्हणाला. माझ्या अण्णांना फुकटचे काही घेणे आवडत नाही, असे म्हणून पुडा न घेता
बाळ तिथून निघाले. एके दिवशी यमुनाबाई बाळच्या घरावरून चाललेल्या असताना त्यांना बाळला भेटण्याची लहर आली. त्यावेळी बाळ कृष्णाची पूजा करीत होती. यमुनाबाई गुपचूप पूजा पाहत उभ्या राहिल्या. पूजा आटोपल्यावर, बाळ, तू देवाला रोज काय काय नैवेद्य देतेस? असा त्यांनी प्रश्न केला. बाळ म्हणाली, मी की नाही, किशनला सुपारी एवढा लोण्याचा गोळा साखर घालून देते. त्यावर यमुनाबाई म्हणाल्या, तुझा देव एवढ्याने संतुष्ट होतो वाटतं. नैवेद्य म्हटला की भात, साजूक तूप, वरण, भाजी, आमटी, चटणी, कोशिंबीर असे पुष्कळसे जिन्नस आम्हाला करायला लागतात. बाळ म्हणाली, मुंगी, डास, उंदीर, मांजर, कुत्रा, डुक्कर इत्यादी सर्व प्राणीमात्रांचे खाद्य निरनिराळे दिसून येते. त्या सर्वांपेक्षा मनुष्याचा आहार निराळा आहे. तेव्हा देवाचे खाद्य अगदी वेगळे असले पाहिजे, नव्हे का यमुनाक्का? त्यावर यमुनाबाई म्हणाल्या, तर मग बाळ, देवाचा आहार कोणता असेल ग? बाळ म्हणाली, ते मला कसे कळणार? कारण गोकुळाष्टमीच्या उत्सवातील भजनात हरी होऊनी हरिगुण गावे असे एक पद आहे. त्याचा अर्थ हरी कसा आहे, हरी काय खातो, हरी कोणत्या वेळी काय करतो, हे सर्व हरी झाल्याशिवाय कळत नाही. यावरून त्या हरीला जाणण्याचे साधन आपण करू लागावे, हे मी ठरविले. गोकुळामध्ये कृष्ण घरात व गवळ्या घरी लोण्यावर ताव मारीत होता, असे जे हरिवंशात मी वाचले आहे, तेव्हा कृष्णाच्या आवडीचे म्हणून त्याला मी लोणी देते, इतकेच. हे ऐकून यमुनाबाई निरुत्तर झाल्या. ओम नमः शिवाय.